नमस्कार शेतकरी मित्र हो. आणि जर शेतामध्ये मधमाशा जर नसतील तर परागी भवन जे आहे ते फार कमी प्रमाणात होतं आहे. तर जर आपण टोटल रासायनिक पद्धतीने शेती करत असाल तर मधमाशांचं प्रमाण हे कमी दिसतंय. तर आता आपला हा मिरचीचा प्लॉट आहे आणि या मिरचीच्या प्लॉटवरती कशा प्रकारे मधमाशा आकर्षित होतात ते आपण बघू शकतो. आणि अगदी मोठ्या साईजच्या मधमाशा भरपूर प्रमाणात आपल्या शेतामध्ये बघायला भेटतील आपल्याला. तर चला तर मग एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो दाखवतो तुम्हाला. हे बघा, या ठिकाणी मधमाशा आपल्याला बघायला भेटतील. आणि शेतकरी मित्र हो, आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे. जर आपण चांगल्या पद्धतीने जर शेती करत असाल तर सेंद्रिय शेती फार महत्त्वाची आहे. आणि स्प्रे जे आहेत, फवारण्या, त्या अतिविषारी औषधांच्या नसाव्यात. त्यामध्ये आपण स्वतःसुद्धा औषधं बनवू शकतो, गोमूत्र वगैरे, त्याच्यानंतर जीवामृत, बरीचशी औषधं आहेत. तर विषारी औषधांमुळे या मधमाशा ज्या आहेत त्या प्लॉटवरती येत नाहीत, आणि आल्या तरी विषारी औषधाच्या संपर्कात आल्यानंतर माशा मरतात. तर मित्र हो, आपण जी औषधं आहेत ती हलक्या प्रतीची, म्हणजे विषारी जी आहे ती विषयाचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी असावं अशी औषधं वापरायची आहेत. आणि हे बघा, हा मिरचीचा आपला प्लॉट आहे 70 दिवसांचा आणि खूप चांगल्या प्रकारे फुलकळी आहे. आणि उन्हाळा खूप वाढल्यामुळे एक पाट पाणीसुद्धा मधून आपण सोडलेलं आहे. त्याच्यामुळे कळी करपण्याची जी समस्या आहे तीसुद्धा कमी येते. आणि मधमाशी जी आहे ती आकर्षित होण्यासाठी आपल्याला विषारी औषधांचा वापर कमी करायचा आहे, हे बघू शकता. आणि आपल्या शेतावर जर जी मधपेटी आहे ती जर एक ठेवली तर अजूनसुद्धा चांगली गोष्ट आहे. मधमाशा तिथूनच फिरतात आणि आपल्या पिकावर आकर्षित होतात. धन्यवाद.